सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे व जय हिंद सेना या प्रादेशिक पक्षानं पाठिंबा दिलेले अधिकृत उमेदवार माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांचा गेल्या 8 ते 10 दिवसामधला प्रचार यंत्रणा जर पाहिले तर संबंध महापालिका क्षेत्रातला गुंटेवाडी भाग असू दे, वेगवेगळ्या ग्रामीण भागातला मतदार असू द्या, या सर्वांनीच आता पृथ्वीराज बाबांची यंत्रणा हे स्वतः हातात घेतलेले आहे। पृथ्वीराज बाबांच्या बाबतीत एक कर्तृत्ववान असा उमेदवार म्हणून, एक सुशिक्षित, एक चांगल्या पद्धतीचा एक उमेदवार म्हणून आज जनतेनं स्वीकारलेला आहे। आणि ज्याने काँग्रेसच्या बाबतीत हे लोक उठवायला लागलेले आहेत, खोट्या गोष्टी उठवायला लागलेल्या आहेत, त्यांच्यावरती बदनामीकारक पद्धतीचं जे षडयंत्र करायला लागलेले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की आता या एक बाबा नावाचं वादळ या विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे। आणि एक कर्तृत्ववान सामाजिक कार्य असू दे, सर्वसामान्य नागरिकांची नाळ असलेला हा कार्यकर्ता आहे। स्वतःला कधी नेता समजलेला नाही आणि सर्वसामान्यांनी हाक मारलं तर लगेच त्यांच्या अडचणीला धावून जाणारा हा उमेदवार असल्यामुळं आज जनतेनं मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून देण्याचं आज हाती घेतलेलं आहे। आणि पृथ्वीराज बाबांना या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं हा मतदार निवडून देणार आहे। अपक्ष असतील किंवा विरोधक असतील, यांच्या बाबतीत या राज्यामध्ये या लोकशाही, संविधान याची पूर्णपणे वाभाडी काढण्यात आली गेलेले आहेत। या शासकीय सर्व खाती हे खाजगी तत्वावरती दिले असल्यामुळं आज जो उच्च शिक्षण घेतलेला सुशिक्षित बेकार वर्ग आहे त्यालासुद्धा आज खाजगी तत्वावरती काम करायची पाळी या भाजप सरकारनं आणल्यामुळं या येत्या निवडणुकीमध्ये बळीराजांच्या प्रश्नाच्या बाबतीतला विषय असेल, शेतकऱ्यांना कुठलाही हमीभाव मिळत नसल्यामुळं आज शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे। या महिला भगिनींचे या राज्यामध्ये वाभाडे काढले जात आहेत। दिवसा ढवळ्या त्या बलात्काराचे प्रसंग अनेक महिलांच्यावरती या राज्यामध्ये निर्माण झाले। याच्यावरती दिसत असतानासुद्धा मूग गिळून गप्प बसणारे हे भाजप सरकार आता जनतेला नकोसं झालेलं आहे। म्हणून या येत्या 20 तारखेच्या मतदानातून हे महाराष्ट्रातली जनता आणि या सांगली विधानसभेतली जनता हे महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो।